नमस्कार. विचार करा, एका मोठ्या राजकीय नेत्याच्या विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी येते. पण जर ती बातमीच एक कट असेल तर? आज आपण अजित पवार यांच्या कथित मृत्यूभोवती फिरणाऱ्या याच रहस्यमय दाव्यांचा छडा लावणार आहोत. चला, तर या विषयात जरा खोलवर शिरूया. तर गोष्ट आहे 28 जानेवारीची. देशाला एक बातमी कळते की एका विमान अपघातात एका मोठ्या नेत्याचा मृत्यू झालाय. पण जर ही अधिकृत घोषणा, हे अधिकृत वृत्त एका मोठ्या रहस्याचा फक्त एक छोटासा भाग असेल तर? आता बघा, कुठल्याही थिअरीबद्दल बोलण्याआधी ऑफिशियली नक्की काय घडलं हे समजून घेणं महत्वाचं आहे, नाही का? चला तर मग आधी त्या घटनांवर एक नजर टाकूया ज्यांनी पूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं. तर ऑफिशियल स्टोरीनुसार सगळं काही खूप वेगात घडलं. 28 जानेवारीला बातमी येते की बारामतीत एक विमान कोसळलंय आणि त्यात अजित पवारांसोबत इतर 4 जणांचा मृत्यू झालाय. आणि बघा, दुसऱ्याच दिवशी म्हणजे 29 जानेवारीला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सुद्धा केले जातात. म्हणजे वरवर पाहिलं तर सगळं स्पष्ट वाटत होतं, पण लवकरच यावर मोठे प्रश्न उभे राहणार होते. पण झालं असं की ही अधिकृत घोषणा होऊन 24 तास पण झाले नाहीत, तोच शंकेचं पहिलं वादळ उठलं. सोशल मीडियावर, इंटरनेटवर लोकांनी असे प्रश्न विचारायला सुरुवात केली जे या ऑफिशियल स्टोरीला थेट चॅलेंज करत होते. आणि गंमत म्हणजे या सगळ्या शंकेची ठिणगी पडली ती एका अगदी छोट्याशा गोष्टीमुळे. ऑफिशियल रिपोर्टमध्ये असं म्हटलं गेलं की मृतदेहाचे ओळख पटवण्यासाठी त्यांच्या हातातील घड्याळाची मदत घेतली. पण लोकांचा प्रश्न एकदम साधा आणि सरळ होता. ज्या आगीत अख्खा मृतदेह ओळखता येणार नाही इतका जळाला, त्या आगीत एक घड्याळ, ते पण सुस्थितीत, कसं काय राहू शकतं? आणि ह्याच प्रश्नाने या सगळ्या ऑफिशियल स्टोरीला पहिला तडा दिला. आता या घड्याळाच्या प्रश्नासोबतच आणखी एक गोष्ट समोर आली ज्यामुळे लोकांचा संशय अजूनच वाढला. आणि ती गोष्ट म्हणजे अंत्यसंस्काराच्या वेळेचं दृश्य. असं म्हणतात की अंत्यसंस्काराच्या वेळी मृतदेह पूर्णपणे झाकलेला होता, तो कोणालाच पाहू दिला नाही. आता या 2 गोष्टी एकत्र आल्यावर लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकणं अगदी स्वाभाविक होतं. तर हे घड्याळ आणि तो झाकलेला मृतदेह ही तर फक्त सुरुवात होती असं समजा, कारण यानंतर या रहस्यामध्ये एकापेक्षा एक नवीन दावे आणि काही धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. आणि ही कहाणी अजूनच गुंतागुंतीची होत गेली. आणि मग समोर आला एक आकडा, 6. हा आकडा खूप महत्वाचा आहे. कारण बघा, ऑफिशियली काय सांगितलं गेलं की अपघातात 5 जण होते, पण ऑनलाईन जी एक पॅसेंजर लिस्ट फिरत होती त्यात चक्क 6 लोकांची नावं होती असा दावा केला जातो. मग प्रश्न हा आहे की तो 6वा माणूस कुठे होता? आणि ह्याच एका फरकामुळे या संपूर्ण थिअरीचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न निर्माण झाला की हा 6वा प्रवासी नक्की होता तरी कोण? आणि तो गेला कुठे? आणि मग तर काय, एका मागोमाग एक असे दावे समोर येऊ लागले की विचारू नका. पहिलं म्हणजे असं म्हटलं गेलं की पायलटच्या पत्नीने सोशल मीडियावर दावा केला की तिचा नवरा जिवंत आहे. दुसरी गोष्ट, काही गावकरी म्हणाले की त्यांनी विमान खाली येताना एक पॅराशूटसारखी वस्तू पाहिली होती. एवढंच नाही तर ब्लॅक बॉक्समधले पायलटचे शेवटचे शब्द मेडे किंवा मदतीसाठीचा कॉल नव्हते असंही बोललं गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या एअरपोर्टवरून विमानाने उड्डाण केलं तिथलं सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याचीही चर्चा सुरू झाली. आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा शंकेचं जाळं अधिक घट्ट होणं साहजिकच आहे. पण थांबा, या कथेतला सगळ्यात मोठा, सगळ्यात स्फोटक ट्विस्ट अजून बाकी होता. या थिअरीनुसार अपघात होण्याच्या फक्त 10 मिनिटांआधी अजित पवारांनी केलेला एक फोन कॉल रेकॉर्ड झाला होता. आणि या एका फोन कॉलने त्या शेवटच्या काही क्षणांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकला असं म्हटलं जातं. आणि त्या कथित कॉलमध्ये ते काय म्हणाले? काळजी करू नका, विचार करा. शेवटच्या क्षणी घाबरलेला आवाज नाही, तर एक शांत आवाज. यामुळे विमानात नक्की काय चाललं होतं हे रहस्य अजूनच गडद झालं. तर मग हे सगळे वेगवेगळे दावे, ह्या विसंगती, हे कथित पुरावे, हे सगळं एकत्र जोडल्यावर नक्की काय चित्र समोर येतं? चला, या पूर्ण थिअरीचा गाभा काय आहे ते पाहूया. तर मुद्दा असा आहे की ही संपूर्ण पर्यायी कहाणी काही अशा प्रश्नांवर उभी आहे ज्यांची उत्तरं अजून मिळालेली नाहीत. तो 6वा प्रवासी कोण होता? आगीतून वाचलेलं ते घड्याळ त्याचं काय? आणि तो शेवटचा फोन कॉल, त्याचा खरा अर्थ काय होता? हेच ते प्रश्न आहेत जे या संपूर्ण रहस्याला आजही जिवंत ठेवून आहेत.
आता इथे एक गोष्ट स्पष्ट करणं खूप महत्वाचं आहे. आपण ज्याबद्दल बोलतोय ते सगळे ऑनलाईन फिरणारे दावे आणि थिअरीज आहेत. या सिद्ध झालेल्या गोष्टी नाहीत. अधिकृत सरकारी तपास अजूनही सुरू आहे आणि अधिकाऱ्यांनी दिलेली माहितीच खरी मानली जाते. तर बघा, एका बाजूला आहे ऑफिशियल इन्व्हेस्टिगेशन आणि दुसऱ्या बाजूला आहेत हे एकामागोमाग एक समोर येणारे योगायोग. तर मग प्रश्न हाच आहे की हा फक्त योगायोगांचा खेळ आहे की ही एक अशी कहाणी आहे जी अजून जगासमोर यायची बाकी आहे. सत्य काय आणि कल्पना काय यामधली रेषा नक्की कुठे आहे हे तर येणारा काळच ठरवेल.